आणि आज किती आहेत आपली स्टोअर म्हणजे फ्रँचायझी? आज मला वाटतं आपण देशातलं पूर्ण इंडियातलं वी आर वन ऑफ द बिगेस्ट चेन ऑफ फार्मसी विथ 3000 आउटलेट्स इन जस्ट स्पॅन ऑफ 3-4 years ऑफ टाईम. हे तू साध्य कसं केलं? म्हणजे एक तर तुझं वय 16व्या वर्षी सुरुवात केलीस, म्हणजे 16व्या वर्षी खरं सांगायचं तर मुलं बहुतेक पार्टी करणं म्हणजे हे सगळ्यामध्ये असतात, मजा करणं थोडीशी किंवा एकदम करिअर ओरिएंटेड, आणि सडनली तू एकदम मोठा एक म्हणजे समाजाचा, गरिबांचा असा प्रॉब्लेम सॉल्व करायला तू उतरलास. म्हणजे ह्याच्यामागे काहीतरी खूप मोठी थॉट प्रोसेस तर आहेच, पण एकावरनं तू 4000वर कसा काय पोचलास हेच मला आश्चर्य वाटतंय. पहिली गोष्ट मला वाटते सगळी मोठी गोष्ट जी पण आयुष्यामध्ये घडतात ते सुरुवात कुठे ना कुठेतरी पहिल्या त्या एकापासूनच होतात. ठीक आहे, जर का ती एक गोष्ट आपण केली तर 3000 काय उद्या जाऊन आपण 3 लाखांवरती पण पोचणार आहे, ते पण होणार आहे. तर मला असं वाटते की ते माझ्याकरता 3000चा आकडा मोठा नाही आहे, ती माझ्याकरता पहिलं जो स्टोर होतं ते माझ्याकरता मोठं आहे. कारण की ती स्टेप आपण जेव्हा घेऊन टाकतो ना तर सगळ्या गोष्टी पुढच्या आपल्याकरता इझी असतात. पहिलं बेबी स्टेप 0 to 1 जी स्टोरी असते दॅट इज इम्पॉर्टंट, नॉट 1 to 10ची जर्नी. सो आय ऑलवेज बिलीव्ह दॅट 0 to 1 वरती जास्तीत जास्त फोकस करा, तिथे घाबरू नका, पेशन्स आपला घालवू नका, एक्झिक्युशनवरती काम करा. आयडियाज मला वाटते तुमच्याकडे पण आहेत, माझ्याकडे पण आहेत. तुम्ही जर का सर्व काही करता, जर का तुमच्याकडे आयडिया होती, तुम्ही जर का एक्झिक्यूट नसती केली तर मी आज इथे नसतो, आपण इथे नसतात, आपण इथे पॉडकास्ट नसता केला. तर मला वाटते कुठे ना कुठेतरी आयडियावरती आपण एक्झिक्युशन जेव्हा आपण करतो तर चांगले चांगले आपल्याबरोबर लोक जुडतात, चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात, आणि दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पिलर. नाही, ते तर झालंच की तुला लोकं मिळत गेली, आणि पण ते एक्झिक्युशन करणं म्हणजे मोठ्या मोठ्या MBA केलेल्या लोकांना सुद्धा जमत नाही, म्हणजे सोपं नाही आहे हे. तर म्हणजे एक फॉर्मल एज्युकेशन, एक त्याला एक काही थोडीशी एक इम्पॉर्टन्स असतोच, पण एज्युकेशन नाही असं नाही मी म्हणते. तळमळ असली, जिद्द असली की तू करून दाखवलंयस, पण त्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या आणि हा सगळा प्रवास मला समजावून सांग. पहिली गोष्ट एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन मला वाटते की फक्त स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये नाही मिळत मुलांना. मला वाटते एज्युकेशन हे डे टू डे बेसिसवरती, आज मी तुमच्याशी बोलतो आहे, तुमच्याकडनं 10 गोष्टी मी शिकतो, मी आज सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांशी भेटतो, त्यांच्याकडनं एज्युकेशन घेतो, शिकतो, बुक्स वाचतो. मला वाटते एज्युकेशन हे फक्त 4 भिंतींच्या आतमध्ये नसलं पाहिजे. आणि आज म्हणजे यंग एजपासून, टीन एजपासून आपल्या मुलांनी काही ना काहीतरी नवीन घडून आणलं पाहिजे. त्यात नॉलेज लागतं. नॉलेज काय, इट्स अन एज्युकेशन. जर का आपल्याकडे एज्युकेशन नॉलेज नाही तर आपण काहीच नाही करू शकत आयुष्यात. सो आय पर्सनली बिलीव्ह, म्हणजे चंडिका दर्शी सुरुवात केली डे 1 पासून माझ्याकडे असं नव्हतं की मी सगळं शिकलो त्याच्यानंतरच गोष्टी केल्या, असं नाही. त्या गोष्टी होत जातात जेव्हा आपण स्वतः ग्राउंड लेवलवरती काम करतो. मेडिकल टू मेडिकल फिरलो, मॅन्युफॅक्चरशी बोललो, लोकांशी बोललो, मतलब काय म्हणतात त्याला, डिनायस फेस केले, सगळ्या गोष्टी केल्या. ते जे गोष्ट आपल्या शिकून जातात आणि त्याच्यानेच मला वाटते एक मोठी कंपनी उभी राहते. जर का तुम्ही लोकांच्या नाही बोलायला तुम्ही शिकता, लोकांच्या नाही बोलायला, तर आयुष्यामध्ये काही गोष्टीला घाबरायचं गरजच नाही आहे. तुम्ही जर का लोकांकडनं नाही बोलायची तुम्हाला सवय झाल्यानंतर तुम्ही घाबरणार राहणार कशा करता, नाही राहणार. मला वाटतं 300 लोकांनी नाही बोलल्यानंतर जरी मी 301 करायला गेलो, दॅट वॉज इन सक्सेस फॉर मी. करत राहायचं. फेल्युअर शुड नॉट बॉदर यू. कसं म्हणजे मला वाटतं आज मतलब एनी काइंड ऑफ बिग पर्सनॅलिटीज यू टेक ऑन, मला वाटते ते फेलियरच्या नंतरच ते सक्सेस आलं ना. आपण असं बोलणार नाही की आजच मी काहीतरी सुरू केलं आणि उद्याचे जाऊन मला त्याचा रिझल्ट नाही होणार आहे, असं पॉसिबल नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही स्वतः करताच एफर्ट्स नाही टाकणार मला वाटते, आणि जर का तुम्ही गोष्टींकरता एफर्ट्स नाही टाकणार तर कशा बाय प्रोडक्ट येणार तुमच्याकडे. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पिलर. पण ही एवढी मोठी समज ह्या वयात येणं हे खरंच खूप मोठं आहे. कारण वयाच्या 16व्या वर्षी एक तर पहिले तू प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलास, आणि त्या प्रॉब्लेममधनं ते सोल्युशन, आणि फिरून शेवटी एक ते क्लिक झालं. आणि मग ते पहिले फक्त महाराष्ट्रात केलंस की हळूहळू सगळ्या स्टेटमध्ये कसं एक्सपॅन्ड केलंस? पहिलं तर मला वाटते पण सुरुवात मी ठाणा, मुंबई, नाशिक, पुण्यापासून आपण केलेली. आणि त्याच्यानंतर तू जेव्हा प्रत्येकांना भेटायचास, तू स्वतः भेटायचास? प्रत्येकांना भेटणं म्हणजे मी मुंबईमध्ये जेव्हा मतलब मुंबईपासून सुरुवात केली, मुंबई टू मुंबई मी पहिले स्वतः स्टोअर सुरू केलं. त्यानंतर 1-2 लोक बाहेर मतलब पुणे झालं, नाशिक झालं, तिथे आपण डिप्लॉय केली, ज्याच्यानी त्यांना जाऊन लोक भेटतील, मेडिकलची फ्रँचायसीबद्दल जाणून घेतील अँड एव्हरीथिंग. त्याच्यानंतर मला वाटते 30-40 स्टोअर आपले झालेले तेव्हा. त्याच्यानंतर माझं पहिलं टेडेक्सचं टॉक खूप व्हायरल झालं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती.
त्याच्यावरनं खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरनं पूर्ण इंडियातनं आपल्या लोकांचे अप्रोच यायला लागले की आम्हाला तर आमच्या एरियात पण करायचं आहे. तिथे एवढं सक्सेस झाला. आपण तेव्हा व्हिडिओज टाकायचो की सिनियर सिटीजन्स मेडिसिन घेऊन जात आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल आहे, बोलतात की आम्हाला 5,000ची गोष्ट जनरिक आधारमधनं 2,000ला मिळाली. तर मला वाटतं तो एक इम्पॅक्ट आपण क्रिएट करत होतो. तर लोकांना बाहेर आउट ऑफ महाराष्ट्र डिफरंट स्टेट्समध्ये तो खूप चांगला वाटला इम्पॅक्ट. त्याच्यानी मला वाटते खूप चांगले लोक समोरनं अप्रोच करायला लागले. म्हणजे मला आजपर्यंत मी एक गोष्ट नीट तुम्हाला ठाम सांगू शकतो की आजपर्यंत मी असा स्वतःहून कोणाकडे गेलो नाही की माझी फ्रँचायझी तुम्ही सुरू करा. नाही, आपण आत्ता जे काय येतात डेली बेसिसवर समोरनं लोक येतात आपल्याकडे. तुम्ही आजपर्यंत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही टी व्हीवरती कधी जनरिक आधारची ॲड नसेल बघितली, न्यूजपेपरवरती ॲड नसेल बघितली. का नाही बघितली? नॅचरल टू माउथ अवेअरनेस चालू आहे. पीपल कम टू अस. एक फ्रँचायझी आपली सक्सेस होते, तेच 2-2, 3-3 टाकतात. आता आपण लोकांना बोललो की 3 फ्रँचायझीच्या वरती एका व्यक्तीला आम्ही देणार नाही, कारण की एवढा डिमांड येत चाललं. मला वाटते की जर का तुम्ही खरं बिझनेस चांगला बिल्ड करता तर तुम्हाला गोष्टी विकण्याकरता जायलाच नाही लागत. स्वतः लोक तुमच्याकडे येणार की आम्हाला गोष्टी विकत घ्यायची नाही, तर आम्हाला सो अँड सो गोष्टी करायच्या आहेत. तर मला वाटतं दॅट इज अ प्रोसेस होणार आणि मग तिकडनं हळूहळू आपण बाकी राज्यांमध्ये एक्सपॅन्ड होत गेलो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.